माध्यमातून ऑनलाईन युट्यूब प्लस स्पोर्टच्या माध्यमातून युट्यूब सुद्धा वरती लाईव्ह आहेत आणि हा चेंडू या दरम्यान उत्कृष्ट असा चेंडू बनावा लागेल रामदासजी पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज ते रौप्य वटवृक्षाप्रमाणे 25 वर्षाचं झालेलं आहे ते रौप्य महोत्सव आपण गोळकोट सातगावाचे दाभोळकाडी परिसर संघर्ष समितीचे हॅलो हॅलो थँक्यू. आणि याच दरम्यान हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं काही कनेक्ट होत नाहीये पण तुम्हाला एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात. पुन्हा एकदा वैभव आपल्या बॉलिंग मार्कवरती समोर आहे तो आणि हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू कलेक्ट होतो. एक धाव पूर्ण करत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नोचा कॉल येतो. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते सुदेश आणि तुषार टू कोण देवेश आणि हा चेंडू तुषार यांचा फुलटॉस घेऊन मारलाय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मला वाटतं झेल मार होऊ शकतो आणि उत्कृष्ट असा झेल टिपलाय परंतु बॅक टू पॅव्हलियन येतोय तो देवेश. पहिला झटका या ठिकाणी 2 धाव्यांवरती धाबी संघाला नवीन जातोय तो सूरज कांबळे. पण तू पाहण्यासारखं राहणार आहे की पुढे काय सामना सुरू ठेवतात ते. आणि तुषारचा याच दरम्यान हा चेंडू मला वाटतं कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव पूर्ण करतात जोपर्यंत कलेक्ट होऊन थ्रो होते. दोन धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते दोन्ही फलंदाज. पंच या ठिकाणी चौकार म्हणून घोषित करतात मला वाटतं. पुन्हा एकदा तुषार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू सुद्धा फुलटॉस घेऊन मारलाय. कव्हरच्या डोक्यावरून जातोय चेंडू मला वाटतं सीमारेषे बाहेर बॅक टू बॅक 2 4 इन रो. सूरजने या ठिकाणी चार्ज घेतला. बॅक टू बॅक 2 4 इन रो ठोकले ते तुषारच्या बॅट वरती आणि आपल्या धाव संख्येला घेऊन जातोय तो 10 वरती. खरंच या गिअर चेंजची आवश्यकता आहे ती. धन्यवाद सर धन्यवाद. या ठिकाणी मिसफिल्ड होत आहे आणि फायदा होतोय तो दाबे संघाला. एक धाव पूर्ण होते. नक्कीच एक प्रेक्षणीय सामना आपल्या सर्वांसाठी. 2 चषकामध्ये आपल्या महिलाही रणरागिणी आज आमने सामने भिडताना दिसणार आहेत आपल्याला सामन्यांमध्ये. त्यांना शुभेच्छा. आणि हा चेंडू मला वाटतं जातोय आउट ऑफ द पार्क फॉर सिक्सर. ही मात्र काही सुरुवात केली आहे ती सचिव सन्मान्य रामचंद्रजी पडवळ साहेब यांना विनंती करतो की आपण प्रभाकरजी सैतोडेकर यांना सन्मानित करावं. प्रभाकरजी सैतोडेकर. प्रभाकरजी एक शेर अर्ज करतोय ना मौसम की परवाह ना दिन रात का हिसाब. ना मौसम की परवाह ना दिन रात का हिसाब. मैच हो या दिन मॅच हो जिस दिन प्रोत्साहित करताना दिसत आहेत. आणि या दरम्यान मला वाटतं जातोय तो पहिल्या चेंडूवरती खणखरीत असा षटकार. स्वागत केलंय ते परेश याचं आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची बॅट वाढत्या उन्हासोबत तळपताना दिसते. पुन्हा एकदा परेश आपल्या चेंडू हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. काहीसा निर्धाव जातोय चेंडू विसावतो. साई सुद्धा वर्सेस म्हातारखाडी हा अतितटीचा सामना मला वाटतं 79 रन्स टू विन असं टार्गेट सेट केलं होतं विसापूर संघासमोर. आणि तो सामना दुसऱ्या फेरीतील हा सामना होता विसापूर वर्सेस म्हातारखाडी आणि मोठं टार्गेट अचीव केलंय त्या विसापूर संघाने. विनर झालाय तो विसापूर संघ आणि त्यातला तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. अपोजिट जो संघ आहे म्हातारखाडी यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे त्या निमित्तानं. सूरज स्ट्राईक समोर आहे तो परेश. परत कशा पद्धतीने मारा करतात. हा चेंडू मारलाय तो लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण करतायत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते सुरेश आणि सूरज यांना. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 28 आणि नक्कीच जास्तीत जास्त धावा या ठिकाणी जमवायला लागणार ते धाबी जाधव डावखुरा गोलंदाज. आणि हा चेंडू ऑफ साइडला जाणारा चेंडू छेडछाडी केलेली आहे त्या चेंडू सोबत जातोय कव्हरच्या दिशेनं. मला वाटतं फिल्डिंग होतं त्या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते रणेश. आपल्या पुढच्या चेंडूवरती समोर आहे तो सुदेश उंच पुरा फलंदाज दाबे संघाचा. आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता वाईड म्हणून कमबॅक करेल आपण पाहूयात. आणि केलेला आहे कमबॅक. उत्कृष्ट असा चेंडू हाताळलेला आहे तो प्रणेश यांनी. पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो सुदेश पाहूयात. आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडला. काही समजलेला नाहीये. बीट होतोय सुदेश. निर्धाव झालतोय आवश्यक आहे. पुन्हा एकदा प्रणेश आपल्या षटकांची पुढचा चेंडू आता मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता. उत्कृष्ट
आणि हा चेंडू ही मला वाटतं अवांतर धाव म्हणून घोषित करतायत. पंच फुल टॉस डिलिव्हरी होती विसरलेला आहे. पुन्हा एकदा पाहूयात कशा पद्धतीने कमबॅक करतोय सुदेश समोर. सुदेशला मात्र फायदा उठवता आला नाही. फुल टॉस चेंडू होता हा सुद्धा जातोय लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत. मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते सुदेश आणि सुराज यांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती. गोकुळ गावचे ज्येष्ठ सल्लागार विश्वनाथजी जुळे यांना विनंती करतो की आपण येथील व्यासपीठाला सन्मानित करावे. आपल्या संघासाठी परेश पंचाच्या डावीने मारा करेल तो. आणि हा तयार असलेला फलंदाज मात्र हलक्या हाताने पुश करतोय. कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण करते. एका आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मला वाटतं रनआउट होऊ शकतो आणि बाद होतोय तो सूरज. परेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो न्यू बॅटर आदित्य. हा आवश्यकता होती ती षटकार आणि चौकारांसाठी मोठ्या धावसंख्येची, पण ते होताना दिसत नाही. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि बलिदान दिलं जात या ठिकाणी. ही स्ट्रॅटेजी असते क्रिकेट मधली. त्याप्रमाणे आदित्य भरवशाचे फलंदाज आहेत दोन्ही डावी संघाचे. सुदेशसाठी हा चेंडू आणि मला वाटतं मारण्याचा प्रयत्न केला जाईल. आउट ऑफ द पाथ फॉर सिक्सर. सेकंड मॅक्सिमम बाय सुदेश, ज्याची आवश्यकता होती डावी संघाला आणि घेऊन जातोय धाव संख्येला मला वाटतं 40च्या पार 41. मी नक्कीच म्हटलं होतं खांद्यावरती जबाबदारी घेतली होती आपल्या संघाची. आपल्या बाजूमध्ये धमक ठेवतो. स्ट्राईक बॉलर आहे तो परेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. आणि हा चेंडू मला वाटतं क्लीन बोल झालेला आहे. सुदेश बॅक टू द पॅव्हिलियन, परंतु आपली जबाबदारी वेळानंतर सुरू होणार आहे. आपल्या रणरागिणी आपल्या महिला क्रिकेट संघ दोन उभे टाकणार आहेत या स्पर्धेच्या रूपानं एकमेकांसमोर. तो संघ भैरवली आणि वेल्दूर या संघांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. हा दुसरा कॉल आहे मित्र, लवकर या. एक धावा अर्जित करतायत ते डावे संघ. धावसंख्या 5 षटकांच्या निर्धारित षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42-40. हॅलो, माजी कार्यकारिणी सदस्य अनंतजी मेडेकर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न. स्विंग झाले ते भैरवली संघ. हॅलो, क्रीडा समितीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष वेगळ्या अर्थाने मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. ही जिद्द आपण या ठिकाणी दाखवत आहे. यातच खऱ्या अर्थाने आपण जे समाजासाठी हा सगळा त्याग आपण त्या ठिकाणी करताय. आज गेल्या आमच्या भोई समाजाच्या महिलांच्या क्रिकेट स्पर्धा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्याचा खूप मोठं कौतुक आहे आणि आपल्याकडनं खूप चांगल्या प्रकारचा खेळ व्हावा असे मी त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण त्या सगळ्यांना पुश करण्याचं काम जो असतं ते महत्वाचं असतं आणि पुश करणारे व्यक्ती राहतात बाजूला आणि कोणीतरी पुढे येतो. त्यापेक्षा या सगळ्यांचा आपलं मनापासून त्यांचं अभिनंदन करूया. आणि विशेष म्हणजे आपण खेळताना काळजी घ्यायची आहे, धावताना सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि स्वतःची प्रकृती सांभाळून सगळं करायचं हेही तेवढंच आहे. खेळ हा खेळच आहे, त्याबद्दल वाद नाही आणि तो आपल्याकडनं चांगला होणार याबद्दलही आम्हाला काहीही शंका नाही. धन्यवाद. सोनगाव स्नेहा पडवळ वाघिवरे, सलोनी पडवळ वाघिवरे, स्वप्नाली जाधव वाघिवरे, तन्वी लवंदे गाव विसापूर, जयश्री मिंडे गाव वाघिवरे, चैताली सैतवडेकर कारूळ. त्यांना विनंती करतो की आपण सामनावीर व्यासपीठावर उपस्थित व्हायचंय. प्रीतम जाधव. या टी शर्टचं स्पॉन्सरशिप आहे ते महिला समितीच्या खजिनदार श्रुती दिवेकर यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वरूपा जाधव, विरंगना वॉरियर स्वरूपा जाधव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आणि आपलं जे टी शर्ट आहे त्याचाही आपण स्वीकार करायचा आहे. भोई समाज यांच्या वतीने जे महिलांसाठी साखळी महिलांसाठी जो प्रेक्षणीय सामना आयोजित केलेला आहे त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. जे माझ्या महिलांना तुम्ही एक संधी निर्माण महिलेला ती संधी मिळावी त्याबद्दल तर सगळ्यांचे आभार. मी सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही पण सगळ्यांचे खूप मनापासून आभार. थँक्यू. प्रथम
गेले महिनाभर ही जी संकल्पना जेव्हा समोर आली, हॅलो. गांगरेचं जेव्हा सामने होते तेव्हा इथे त्यांची प्रॅक्टिस चालू होती आणि या क्रीडा समितीच्या वतीने या सर्व महिलांचं, त्याचबरोबर सायली कांबरेजी आणि विशाखा जुळे या सगळ्यांचंच क्रीडा समितीच्या वतीने